ब्रेकिंग न्यूज समोर येते। गँगस्टर डी.के. रावला पोलिसांनी अटक केलेली आहे। खंडणी प्रकरणी गँगस्टर डी.के. राव याला अटक करण्यात आली आहे। डी.के. रावसह त्याच्या 6 साथीदारांनाही अटक केल्याची माहिती आहे। तर खंडणी, फसवणूक आणि फॉर्जरी प्रकरणी डी.के. रावला अटक करण्यात आली आहे। कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा हस्तक हा डी.के. राव होता आणि त्याला आता अटक करण्यात आली आहे। आज त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। त्यामुळे कोर्ट काय निर्णय देणार याकडे लक्ष असेल। तर कुख्यात गँगस्टर छोटा राजनचा हस्तक डी.के. राव याला आता अटक केलेली आहे। तर त्याच्या काही साथीदारांना सुद्धा अटक केल्याची माहिती समोर येते। खंडणी प्रकरणामध्ये गँगस्टर डी.के. रावला अटक करण्यात आलेली आहे। तर त्याच्यासह त्याच्या 6 साथीदारांना सुद्धा अटक केलेली आहे। खंडणी, फसवणूक आणि फॉर्जरी प्रकरणी डी.के. रावला अटक केलेली आहे आणि त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। त्यामुळे आता कोर्ट नेमकं किती दिवसांची कोठडी सुनावतं ते बघावं लागेल आणि त्याचबरोबर पुढे जे गुन्हे त्याच्यावर दाखल आहे ते कशा पद्धतीने प्रूफ केले जातात, ही केस कधीपर्यंत चालते तेही बघावं लागणार आहे। खंडणी प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेनं ही अटक केल्याची माहिती सुद्धा समोर येते। तर डी.के. राव अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा हस्तक मानला जातो। सोमनाच्या मानेवर व्रण होते, पाठीवर जखमा होत्या, स्पाईनला दुखापत झाली, कमरेवर जखमा होत्या, पोटरीवरही जखमा होत्या। जबर मारहाणीमुळे त्याला मानसिक धक्का बसला। मानसिक धक्क्यानंतर सोमनाथचा मृत्यू झाला।